सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश पुढारी हे साखर कारखानदार असल्यामुळं खरं तर ज्या प्रमाणामध्ये फळबाग लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या प्रमाणामध्ये लक्ष दिलं गेलं नाही। तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या 72 शेतकऱ्यांनी या जिल्ह्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवलं, या देशाला परकीय चलन उपलब्ध करून दिलं। परंतु ह्या केळी व्यवसायाने तर टेंभुर्णी आणि टेंभुर्णी परिसराचा विकास खूप मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे। आज 15 ते 20 हजार बिहारचे लोक या ठिकाणी केळी व्यवसायामध्ये काम करतात। दुर्दैवानं या शेतकऱ्यांवरती वारंवार घाला घातला जातोय। ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कृत्रिमरित्या दर पाडले गेले। आज इस्रायल अमेरिका इराणच्या युद्धामध्ये त्याचं कारण सांगून आज शेतकऱ्याकडं कमी भावामध्ये माल घेतला जातोय। आपण बाजारामध्ये जर गेलं तर आजही 50 रुपये 60 रुपये डझनच्या खाली केळी मिळत नाही। हीच परिस्थिती द्राक्षाची आहे, डाळिंबाची आहे, आंब्याची आहे। आंबा अजून मार्केटमध्ये यायचं आहे, पण हे सगळ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून आम्ही शनिवार दिनांक 21 मार्च रोजी या राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांची वेळ मागितली होती आणि त्यांनी त्या शनिवारची वेळ दिलेली आहे। ते साधारणतः दुपारी 2 वाजता टेंभुर्णी येथे येतील आणि केळी व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या एक्सपोर्टर असतील, वेंडर असतील, त्या धंद्यामध्ये काम करणारे लेबर असेल, शेतकरी असेल, या सगळ्यांशी ते विचारविनिमय करतील, अपेक्षा विचारतील की सरकारकडं आपल्याला काय अपेक्षित आहे आणि त्यानंतर ते त्यांचा अहवाल शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, आमचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांच्याकडे अहवाल देतील आणि एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांशी हितगुज करण्यासाठी एकनाथभाई येणार आहेत आणि कायमस्वरूपी या शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, काय हमी देता येईल। कारण राजकारण निवडणुकीपुरतं असतं, निवडणुकापुरतं राजकारण करतात, परंतु नेहमी कुणी बघत नाही। शेतकरी संघटना ज्या आहेत त्यांना फक्त ऊसाचीच गोडी आहे, ते ऊसाचंच आंदोलन करतात। म्हणून गेल्या 3-4 महिन्यापासून मी फळबाग शेतीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मध्यंतरी जिल्हा परिषदच्या निवडणुकीमुळं त्याच्यामध्ये खंड झाला होता, पण आता अखंडपणे हा लढा सुरू ठेवणार आहे। जसा जळगावला दराचा बोर्ड असतो तसा या ठिकाणी दराचा बोर्ड असावा की जेणेकरून त्याच्या खाली शेतकऱ्याकडं माल खरेदी केला जाणार नाही। आज भीती दाखवून दररोज दर पाडले जातात आणि शेतकऱ्यांचं नुकसान केलं जातं। माझी सगळ्या पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की आपण राजकारणाच्या बातम्या खूप हिरिरीनं छापतो, परंतु जर आपला परिसर, आपला जिल्हा जर सुस्थितीत ठेवायचा असेल, सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर फळबाग शेतकरी हा जगला पाहिजे। कारण ह्या फळबाग शेतकऱ्यांनीच आज आपल्या सगळ्या परिसराचा विकास केलेला आहे। त्यामुळे तुम्हालाही सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण ह्यांच्या व्यथा शासनासमोर मांडण्यामध्ये आपल्या माध्यमांचा उपयोग करून घ्यावा अशी आपल्याला आग्रहाची कळकळीची विनंती करतो। आणि आपण सगळ्यांनी 21 तारखेला शिवगौरी संकल्प प्लाझा या ठिकाणी असा मोठा मेळावा नाही आहे, फक्त जे ठराविक या धंद्याशी संबंधित, या व्यवसायाची, या शेतीशी निगडीत असणाऱ्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलं आहे की जेणेकरून त्यांचा पूर्ण माहिती घेऊन आपले मंत्री भरतशेठ गोगावले साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समोर तो अहवाल ठेवतील आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून काय काय करता येऊ शकतं याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या फळबाग शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा आम्ही शेवटपर्यंत सुरू ठेवणार आहोत। एवढंच आज सांगतो। नमस्कार।